पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाचा खून का केला? जळगावमधील सत्य घटना। जन्मदाते आईबाप मुलांच्या जन्माला पुरत नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे। मुलांना शिक्षण देऊन ते त्यांना स्वबळावर उभे करतात, त्यांचे विवाह पार पाडून त्यांचा संसार मार्गाला लावतात। त्यानंतर आई वडिलांची जबाबदारी जवळपास पूर्ण झालेली असते। प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आईबापाने आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणे क्रम प्राप्त असते। मात्र काहींच्या नशिबी कष्ट लिहिलेले असतात। काही मुले शेवटपर्यंत आईबापाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतात। यातून मतभेद वाद भांडणे सुरू होतात। या धुमसणाऱ्या वादातून एखादी अप्रिय घटना घडल्याशिवाय राहत नाही। अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडली। वडिलांनी व्यवसायासाठी रिक्षा घेण्यास पैसे दिले नाहीत। या कारणातून मुलाने वडिलांच्या बाबतीत जे काही पुढे केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव या तालुक्याच्या गावी MJ नगर परिसरात भिकन मोरे हे सेवानिवृत्त वायरमन आपल्या परिवारासह राहत होते। पत्नी सकुबाई आणि मुलगा कल्पेश असा त्यांचा छोटासा परिवार होता। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर भिकन यांना थोडीफार रक्कम मिळाली होती। त्यांची पत्नी सकुबाई मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होते। त्यांचा मुलगा कल्पेश हा तसा रिकामाच होता। या जगात कामधंदा शोधणे हे एक कामच असते। तेच कामधंदा शोधण्याचे काम तो करत होता। दरम्यानच्या कालावधीमध्ये रिक्षा चालवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला होता। काही करून रिक्षा विकत घ्यायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा हे त्याने मनाशी निश्चित केले होते। नवी कोरी रिक्षा विकत घ्यायची, तिची चांगली सजावट करायची, तिच्यात कर्णमधूर संगीत व्यवस्था करायची आणि पैसे कमवायचे असे त्याचे स्वप्न होते। मात्र त्यासाठी त्याला 5 लाख रुपयांची गरज होती। रिक्षा घेण्यासाठी 5 लाख रुपये वडिलांनी आपल्याला रोख स्वरूपात आणि ते लगेच द्यावेत अशी अपेक्षा तो बाळगून होता। तसा तगादा त्याने वडील भिकन यांच्याकडे लावला होता। आपल्याकडे एकदम 5 लाख रुपये नाहीत असे भिकन यांनी कल्पेशला समजावून सांगितले होते। आपल्याकडे 3 लाख रुपये असून ते मी तुला देण्यास तयार आहे। उर्वरित 2 लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज घेण्याचा सल्ला त्यांनी कल्पेश याला दिला होता। त्यांचा तो सल्ला योग्य होता। मात्र काही केल्या तो त्यांचे ऐकण्यास तयार होत नव्हता। मला आजच एकदम 5 लाख रुपये हवेत असा हेका त्याने लावला असल्यामुळे घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते। गेल्या 2 वर्षांपासून कल्पेश हा 5 लाख रुपयांची मागणी करतच होता। त्याने वेळीच वडिलांचा सल्ला मान्य केला असता तर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा रिक्षा व्यवसाय सुरू झाला असता। तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडण्यास सुरुवात झाली असती। मात्र 5 लाख रुपये वडिलांनी द्यावे या मागणीवर तो ठाम राहिलेला होता। अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते। या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये त्याचा वडिलांवरील राग वाढतच होता। तो वडील भिकन मोरे यांच्यासोबत दररोज वाद घालत होता। अखेर या वादाची परिणिती एका दुर्दैवी घटनेमध्ये परावर्तित झाली। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 हा दिवस उजाडला। सायंकाळी 6:30 वाजता त्याने घरामध्ये वडिलांच्या सोबत नेहमीप्रमाणे वाद घालण्यास सुरुवात केली। मला आत्ताच रिक्षा घेण्यासाठी 5 लाख रुपये द्या असा त्याने हट्टच धरला। कल्पेशचा हट्ट बघून भिकन यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे एवढी रक्कम या घडीला नाही, मी तुला एवढी रक्कम आत्ताच्या आत्ता देऊ शकत नाही। वडिलांच्या बोलण्याचा कल्पेशला खूप राग आला। रागाच्या भरात त्याने वडील भिकन यांना शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण सुरू केली। तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरात पडलेली लाकडी काठी उचलून काठीने त्यांना जोरजोरात मारहाण सुरू केली। लाकडी काठीने अंगावर, पायावर आणि डोक्यावर त्याने बेदम मारहाण सुरू केली। या जबर मारहाणीमध्ये भिकन बेशुद्ध पडले। वडील बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर कल्पेश आणि त्याची आई घाबरली। दोघांनी मिळून भिकन यांना रिक्षाने एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले। भिकन याच्या अंगावरील जबर जखमा आणि त्यांची अवस्था बघून हा पोलीस केसचा मामला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले। त्यांनी कल्पेश याला त्याच्या वडिलांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले। खाजगी डॉक्टरांच्या समाधानासाठी कल्पेशने होकार दिला। मात्र तो वडील भिकन यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी थेट घरीच घेऊन गेला। ग्रामीण रुग्णालयात गेले म्हणजे विनाकारण चौकशी मागे लागेल
आणि पोलीस तपास सुरू होईल असा विचार कल्पेशने मनाशी केला. प्रत्यक्षात त्याचे वडील भिकन हे जबर मारहाणीमध्ये देवाघरी गेले होते. या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना समजल्यामुळे रात्री 11:30 वाजता चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक त्याच्या घरी धडकले. पोलीस निरीक्षक अमित मनळे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने कल्पेश याला काय झाले याची विचारणा सुरू केली. त्यावेळी कल्पेश काही बोलण्यास तयार नव्हता. मात्र त्याची आई सखोबाई यांनी पोलिसांना सत्य कथन करण्यास सुरुवात केली. कल्पेशने त्याचे वडील भिकन यांना पट्ट्याने आणि लाकडी काठीने जबर मारहाण केली. त्यामध्ये ते बेशुद्ध झाले आहेत अशी माहिती सखोबाई यांनी दिली. पोलिसांनी भिकन मोरे यांची पाहणी केली असता ते मयत झाले असल्याचा त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी भिकन मोरे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यामुळे या घटनेप्रकरणी सखोबाई मोरे यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा कल्पेश मोरे याच्या विरुद्ध वडील भिकन मोरे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर 47/2026 भारतीय न्याय संहिता 103(1) 352 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी कल्पेश मोरे याला अटक करण्यात आली. फिर्यादी सखोबाई यांच्या कपाळाचे कुंकू मुलाच्या कृत्यामुळे पुसले गेले. मुलगा गजाआड गेला तर पती देवाघरी गेला. मुलाच्या कृत्यामुळे सखोबाई यांच्यावर मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवण्याचा प्रसंग कायम राहिला. मुलगा मोठा झाला म्हणजे तो आपली काठी बनून आपली सेवा करेल अशी खुली आशा त्यांनी मनाशी बाळगली असेल. मात्र त्यांच्या नशिबी एकाकी जीवन आणि मोलमजुरी करण्याची वेळ तशीच कायम राहिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे पुढील तपास करत आहेत.